निवडणुकीच्या काळात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी अहमदनगर जिल्ह्यातल्या आजी-माजी लोकप्रतिनिधींचे शस्त्र परवाने निलंबित करण्यात आले। निवडणूक काळात राजकीय गुंडगिरीमुळे वातावरण बिघडू नये म्हणून ही काळजी घेण्यात आली आहे। राजकीय नेत्यांचे शस्त्र परवाने निलंबित। अहमदनगरच्या जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय। निवडणूक काळात राजकीय गुंडगिरीला बसणार चाप। निवडणूक म्हटलं की नगर सारख्या संवेदनशील जिल्ह्यात राजकीय हाणामाऱ्यांना वेग येतो। मात्र यावेळी प्रशासनानं निवडणुकीआधीच सतर्कता बाळगायला सुरुवात केली आहे आणि याचाच एक भाग म्हणून जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी आजी-माजी लोकप्रतिनिधींचे शस्त्र परवाने निलंबित केलेत। निवडणुकीच्या काळात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी भाजपचे आमदार शिवाजी कर्डिले, राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप, शिवसेनेचे माजी आमदार अनिल राठोड, राष्ट्रवादीचे माजी आमदार दादाभाऊ कळमकर आणि 2 माजी नगरसेवकांचे शस्त्र परवाने निलंबित करण्यात आले। भविष्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही, म्हणून त्यांच्याकडील शस्त्र परवाने रद्द करण्याबाबत प्राप्त अहवालानुसार जिल्हा दंडाधिकारी अहमदनगर यांनी या 6 व्यक्तींचे शस्त्र परवाने रद्द केलेले आहेत। केडगावमध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत 2 शिवसैनिकांची हत्या करण्यात आली होती। त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊन भाजप आमदार शिवाजी कर्डिले आणि राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले होते। या धर्तीवर पोलीस अधीक्षकांनी 6 जणांचे शस्त्र परवाने निलंबित करण्याचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांना दिला होता। त्यावर जिल्हाधिकाऱ्यांनी शिक्कामोर्तब केलाय। या निर्णयामुळे यंदा नगरची निवडणूक शांततेत पार पडेल अशी आशा करायला हरकत नाही। सचिन अग्रवाल, साम टीव्ही, अहमदनगर।